बँक स्टेटमेंट मागितलं त्याच्यावर तुम्हाला दिसून येते की त्यांनी कोणकोणते अजून करतोय किंवा इतर त्याचे दायित्व कोणते आहेत ते आपल्याला त्यातनं मायनस करणं अत्यंत जरुरी आहे. ड्रॉइंग बोर्ड काढताना अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जो बॅलन्स शीट पिरियड आपण जो देतो आहे तिथे त्यांनी जे डेटर क्रेडिटर आणि स्टॉक दिलेला आहे तो तुमच्या याच्याप्रमाणे मॅच होतोय का, तो जो स्टॉक स्टेटमेंट देतोय आज तो बॅलन्स शीट मध्ये स्टॉक दाखवतोय 40 लाखाचा आणि तुमच्याकडे जे स्टॉक स्टेटमेंट आलेलं आहे ते फक्त 25 लाखाचं. तर मग इथे कुठेतरी तुमच्या डोक्यात प्रश्न आला पाहिजे की हे असं का बरं आहे, इथे का बरं एवढा डिफरन्स आहे. या प्रत्येक गोष्टीचं क्लॅरिफिकेशन आपल्याला त्या कर्जदाराकडनं घ्यायचं आणि ते क्लॅरिफिकेशन घेऊन त्या अप्रेझल मध्ये तुम्हाला नमूद करायचं. कारण की उद्या जर का हेड ऑफिस कडनं हे प्रश्न आले तर त्याचे उत्तर तुम्हालाच द्यावे लागणार आहे. त्याच्यामुळे आधीच जर का आपण तो अभ्यास करून ती तयारी केली किंवा ते सगळ्या गोष्टी तुमच्या अप्रेझल मध्ये नमूद असल्या तर याचा पुढे जाऊन तुम्हाला फायदा होणार आहे. दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे सिक्युरिटी काय तो ऑफर करतोय. तर त्या सिक्युरिटीचा प्रकार म्हणजे मी इथे काय म्हणते की कोणत्या प्रकारची सिक्युरिटी आहे. ती लिक्विड आहे. लिक्विड सिक्युरिटी मध्ये आपण काय म्हणतो गोल्ड सगळ्यात लिक्विड. त्याच्यानंतर एफडीआर आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे, हे सगळ्यात लिक्विड सिक्युरिटीज झाले. तर त्या जर का असतील तर सगळ्यात बेस्ट. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी जर का देतोय तर कोणत्या प्रकारची सिक्युरिटी आहे, त्या सिक्युरिटीचं व्हॅल्युएशन किती आहे, त्या सिक्युरिटीचं व्हॅल्युएशन आपण कधी काढतो. जर का इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी असेल तर आपण एम्पेरियल व्हॅल्यूअर करून ते काढतो. त्याचं व्हॅल्युएशन, त्याची डेट. कारण काय आपण 3 वर्षाच्या मागचं व्हॅल्युएशन इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीज मध्ये वैध धरलं जात नाही. तुम्हाला 3 वर्षाच्या आतलं व्हॅल्युएशन पाहिजे. त्याच्यामुळे ती डेट पण तिथे तुमच्या अप्रेझल मध्ये आली पाहिजे. त्याचं व्हॅल्युएशन किती आहे, ते व्हॅल्युएशन पर्याप्त आहे की नाही